अभिनंदन आपलं खूप खूप सुशांत. अप्रतिम खेळ आपल्याला राहिला आणि या स्पर्धेच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण सुशांत गायकवाड यांना प्रदान करतोय. अतिशय चांगला परफॉर्मन्स राहिला पाठीमागच्या सामन्यामध्ये त्यांचा. फुलटॉस बॉल होता तिथे, मात्र मिड ऑफ रिजन मध्ये झेल सुटलाय, परंतु इथे धावपा स्वरूपामध्ये विकेट येईल. आणि आता आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये जातोय. मनीष सर प्लीज स्टार्ट विथ शिवाजी महाराज. मच धन्यवाद. छत्रपती शिवाजी महाराजांना देखील मानाचा मुजरा, त्याचबरोबरीने या खऱ्या अर्थाने आपण हा महाराष्ट्र पाहतो आणि त्या महाराष्ट्राला पाहण्यामागे आपण जे योगदान छत्रपती संभाजी महाराजांचं राहिलं त्यांना देखील मानाचा मुजरा देऊन आजच्या या 5व्या आणि शेवटच्या रजनीला सुरुवात करतोय. समालोचन कक्षातनं प्रचंड प्रेम या बदलापूरकरांनी आम्हाला 2 दिवसामध्ये दिलेलं आहे. पुन्हा एकदा अगदी त्यांच्या सगळ्यांच्या विनंतीस मान देऊन 11:30 समालोचनाला ही सुरुवात झालेली आहे. पहिला बॉल आपण पाहिलात खेळपट्टीवरती. पहिला बॉल अगदी लोअर फुलटॉसचा बॉल होता. मिड ऑफ वरती क्षेत्ररक्षण थोडंसं खेळा, पण त्यानंतर विकेटही मिळाली आहे. धावचित स्वरूपाने ती विकेट जात आहे. पहिल्या बॉलवरती विकेटचं पतन, रन एकही झालेलं नाहीये. दोन्ही बलाढ्य संघ मैदानाच्या आतमध्ये. एका दिशेला शिळी तर दुसऱ्या दिशेला तुम्हाला टीम वांगणी पाहायला मिळते. पुढचा बॉल इथे स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, अगदी समोर खेळण्याचा प्रयत्न केला होता. खेळाडू तैनात आहे, चांगली फिल्डिंग झाली आहे आणि धाव इथे फक्त आणि फक्त एकच मिळणार आहे. दुसऱ्या धावेचा इथे प्रयत्न नाही झालाय. अगदी धावेचा श्री गणेशा पाहायला मिळतो आपल्याला. दुसऱ्या बॉलवरती 1 वरती 1. 5 ओव्हरची मॅच आहे. ओमकार मित्रमंडळ वांगणी आणि त्यासोबतच जाणता राजा शीळ या दोन्ही बलाढ्य संघांमध्ये ही मॅच पाहायला मिळते. शीळ संघ बॉलिंग ट्रॅकवरती आहे. वांगणी टीम आपण पाहतोय बॅटिंगसाठी पहिला बॅटर अगदी स्वस्तात गोल्डन डकवरती बाद झाला. ललित आलेत आणि ललित आल्यानंतर पहिलाच बॉल पुल करत असताना बॉलला सरळ सीमारेषेच्या बाहेर पाठवून दिलाय. बॉल अगदी पहिलाच गेलाय कसा तर दन 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 करत गेलाय सीमारेषे पार. आलाय चौकार. थँक्यू सो मच. सुमधुर संगीत आपण ऐकलं. खऱ्या अर्थाने जे क्रीडांगणही पाहतोय. पुढचा बॉल स्ट्रेट डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न, अगदी बॉल हवेमध्ये असणार आहे आणि बॉल कॅचही पकडली जाते. अप्रतिम झेल, अगदी धावत आले, भरपूर अंतर कव्हर केलं आणि केल्यानंतर हातामध्ये सरळ बॉल विस्मवतोय. विकेट जाते. भूषणची गोलंदाजी अप्रतिम राहिली. या षटकामध्ये आतापर्यंत 2 विकेट्सच्या नावावरती धावा दिल्यात फक्त 5. व्हायरल गाणी वाजवतो आज आमचा DJ MS. त्याचंही कौतुक. संपूर्ण आमची लाईव्ह वाहिनी त्यांचंही कौतुक. अगदी गेल्या 5 रजनींपासून प्रत्येक गोष्ट टिपण्याचं कार्य केलं आमच्या संपूर्ण लाईव्ह वाहिनीने. आणि पहा हा चंद्र तुम्हाला पाहायला मिळतोय, अर्धा चंद्र. अगदी खूप चांगलं प्रेक्षेपण आपण पाहतोय. खऱ्या अर्थाने कुठल्याही देशाला असं वाटत नाही ना की टेनिस बॉलची मॅच सुरू आहे. मैदान पाहिलं तर अगदी आंतरराष्ट्रीय दर्जाचं मैदान. आणि आमच्या लाईव्ह टेलिकास्ट पाहिलं तर त्यावरती आपल्याला हेच अनुभव होतो की जणू काय तुम्ही इंटरनॅशनल मॅच पाहताय. त्याचबरोबरीने खेळही तेवढा चांगला सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही बलाढ्य टीम्स आणि त्या दोन्ही बलाढ्य टीम्स मध्ये सध्या तरी दिलीप कांबरे यांनी जर 20 धावा बनवल्या तर गुरुनाथ खंडागळे यांच्याकडून 200 रुपयाचं बक्षीस असेल. 20 धाव्यांसाठी 200 रुपयाचं बक्षीस असणार आहे. चला ओव्हर टू कॉम्बॉक्स मनीष सर. सर 20 धाव्यांसाठी 200चं बक्षीस सांगता. अगदी काल आपण पाहिलं मोहम्मदनी तब्बल 11,000 रुपयाचं पारितोषिक कमवलंय. 8,000ची बॅटही कमवली आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा स्विंग करण्याचा प्रयत्न, तो देखील क्रॉस बॅटने खेळला. बॉलची उसळी थोडीशी कमी राहिली. खूप चांगली गोलंदाजी करतोय बॉलर. अगदी पाहतो ऍक्शन रिप्ले. टप्पा पडल्यानंतर फिंगर्सला थोडंसं रोल करत असताना बॉलनी अगदी गळाईचा काटा खातो तशी गर्रकन गिरकी खात सरळ आल्या आतमध्ये. आणखी एक डॉट बॉल. 5 बॉल 5 आणि 2 विकेट्स त्याच्या खात्यामध्ये. शेवटचा बॉल. मृत चेंडू, डेड बॉल.
5 बॉल आतापर्यंत गोलंदाजाच्या नावावरती राहिल्यात, भूषणच्या नावावरती राहिल्यात. 5 ओव्हरची मॅच आहे. अगदी किमान 50-55 बनवणं गरजेचं आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा समोर खेळण्याचा प्रयत्न, मिसामिक स्ट्रोक आणि खेळाडू येतो चेंडूच्या खाली. यष्टीरक्षक त्याच्या हातामध्ये बॉल, आणखी एक विकेट. या षटकामध्ये आपण अगदी गोलंदाज भूषणचा आणि टीम शीळचा बोलबाला पाहिलाय. पहिल्याच ओव्हरमध्ये रन झालेत 5, विकेट गेल्यात 1, 2, 3. कुठली स्पर्धा तुम्ही पाहताना त्या स्पर्धेला खऱ्या अर्थाने त्याचं यश कसं पाहिलं जातं. पहिली गोष्ट खेळणारे खेळाडू ते अप्रतिम आहेत, दर्जेदार आहेत. अगदी बदलापूरचं ग्रामीण क्रिकेट आणि त्याचबरोबरीने अगदी आपण पाहतो ना ओपनच्या ग्रामीण क्रिकेटच्या खेळाडूंनी इथेच स्पर्धेमध्ये सहभागी होण्याचं कार्य केलेलं आहे. सन्माननीय साजिदजी गाजी साहेब यांचं देखील आगमन झालं. या स्पर्धेमधून मॅन ऑफ द मॅचची मोमेंट त्यांनी दिली आहे. या सर साजिदजी गाजी साहेब, आपलं देखील या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. फ्रेश ट्रॉफी 2026 आपण एन्जॉय करतोय आणि प्रेक्षकांची तुडुंब गर्दी आहे. आलेल्या सर्व प्रेक्षक मायबापांचं या स्पर्धेमध्ये आम्ही अतिशय आनंदाने, अभिमानाने या क्षणापासून अगदी मनापासून सर्वांचं सहर्ष हार्दिक स्वागत आहे. नाव ओव्हर टू कॉम्बॉक्स मनीष सर. थँक्यू सो मच तुषार सर. खरंच खऱ्या अर्थाने आपण प्रेक्षकांची चर्चा करत होतो. कुठलीही स्पर्धा आणि त्या स्पर्धेला खऱ्या अर्थाने यश लाभणं म्हणजे प्रेक्षक. अगदी आमच्या लाईव्ह वाहिनीवरतीही प्रचंड प्रेक्षक पाहिलेत. कालच्या दिवसातही 50,000हून अधिक प्रेक्षकांनी आमच्या लाईव्ह वाहिनीवरती एन्जॉय केलाय आणि त्याहून जास्ती गर्दी मैदानाच्या आतमध्ये आलेल्या सगळ्याच आमच्या प्रेक्षक मायबापांचंही स्वागत असणार आहे, कारण तुमच्याशिवाय कुठलीही स्पर्धा अपूर्ण आहे. आल्याबद्दल तुमचेही धन्यवाद. या एन्जॉय करा. पुढचा बॉल पुन्हा एकदा अगदी समोर खेळण्याचा प्रयत्न, क्रॉस बॅटने खेळत लॉंग ऑन वरती खेळाडू तैनात. एक धाव कंप्लीट झाले, थोडंसं फंबल, थोडीशी मिस फिल्डिंग, पण तरी देखील एकच धाव इथे मिळणार आहे. हळूहळू हळूहळू अगदी घड्याळीचा काटा जसा तो टिक 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 सेकंदावरती करत असतो तक्ता, अगदी हळूहळू थेंबे थेंबे तळे साचा असं म्हटलं जातं ना, तशा एक एक धाव घेण्याचा प्रयत्न आतापर्यंत टीम वांगणीचा राहिला. 6 धावा लागल्या धावफलकावरती, पण वेळ क्रिकेटमध्ये ती वेळ बदलायला वेळ लागत नाही. हा क्रिकेटचा खेळ आहे, इथे कधीही सामना बदलू शकतो. शेवटचे 10-12 बॉल त्यावरती 2-3 षटकार आले ना तर मात्र मॅचला पुन्हा एकदा मजा यायला सुरुवात होईल. प्रेक्षकांना काय हवंय? प्रेक्षकांना 6-4 षटकार, विकेट, चांगली मॅच आणि सुपर ओव्हर्स. यावेळेस पुन्हा एकदा बॉडीला टर्न करत असताना अगदी लॉंग लेग रिजनला पहिला टप्पा, दुसरा टप्पा आणि बॉल सरळ निघून गेला. अगदी दन 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 करत गेलाय, चौकार आलाय. विराज शेठ देशमुख यांच्याकडून शी टीमला 3 बॉल 3 षटकारांसाठी तब्बल 3 बॉल 3 षटकार किंवा 3 बॉल 3 चौकार आणि 3 बॉल 3 विकेट्स घेतले बॉलिंग करत असताना, तर तब्बल 3,000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. दोन्ही संघांना असणार आहे पारितोषिक आणि त्याचबरोबरीने आणखी एक पारितोषिक आहे. दिनेश बनोटे साहेबांच्याकडून ते पारितोषिक आहे. 3 बॉल 3 विकेट्स घेतल्या तर मात्र ते पारितोषिक आहे. इथे बॉल चाललाय मैदानाच्या बाहेर, खूप चांगला प्रयत्न. हा बॉल सरळ निघून गेलाय मैदानाच्या बाहेर आणि अगदी या रात्र रजनीमध्ये पहिल्यांदा म्हणायची वेळ आलेली आहे. बॉल गेलाय कसा, तर बॉल जातोय अगदी मैदानाच्या बाहेर, झटपट पटापट. धन्यवाद. विराज शेठ देशमुख यांच्याकडून 3,000 रुपयाचं जे पारितोषिक आता आपण सांगितलं होतं ते फक्त शी टीमला नाही तर दोन्ही संघांना असणार आहे. धन्यवाद विराज शेठ आपले देखील. शंकर रैना शी यांच्याकडून 3 बॉल 3 विकेट्स घेतल्या तर मात्र 1,000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. पारितोषिक पाहायला मिळतात कालच्या रजनीमध्ये आपण पाहिलं ना, एकाच टीमवरती म्हणजेच घरातल्याच टीमवरती ना अगदी एका खेळाडूने एका मॅच मध्ये 3 बॉल 3 षटकारांसाठी 11,000 कमावल्यात. आज काय घडणार आहे? पुढचा बॉल चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन करत असताना बॉल आणि हात याच्यावरती अगदी पाहिलं तर फिंगरचा रोल करण्यात आलाय. समोर खेळण्याचा प्रयत्न राहतो, व्ही रिजन मध्ये खेळण्याचा प्रयत्न, पण या ओव्हरमध्ये 1 षटकार 1 चौकार आतापर्यंत आलाय. श्रीच्या बॅटमधून आलाय. चांगली बॅटिंग करतोय श्री. दिलीपलाही आता त्याची साथ देण्याची आवश्यकता आहे. रात्र रजनीमध्ये अगदी अंडर दी लाईट सुरू असलेला क्रिकेट, सगळ्यांच्या आवडीचा खेळ, सगळ्यांच्या जवळीचा खेळ आणि हा फक्त खेळ उरलेला नाहीये, हा खऱ्या अर्थाने एका धर्मासारखा जोपासला जातोय.
आणि तो धर्म जोपासण्याचं कार्य आमचं संपूर्ण बुबेरे परिवार आणि त्यासोबतच इथे देखील पुन्हा एकदा बॅटची हलकीशी कडा लागत असताना बॉल अगदी 30 सर्कलच्या आतमध्येच फील्ड केला जातोय. सिंगल इथेही मिळणार आहे. श्री येतोय पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंड वरती. सिंगल मिळाली. या षटकामध्ये 5 बॉलचा खेळ झालाय. आतापर्यंत 13 धावा लागल्यात. एकंदरीतच 18 धावा लागल्यात धावफलकावरती. शील्ड टीमनी थोडासा कमबॅक केला. त्याचबरोबरीने टीम वागणीही आता ते डावपेच आखायला सुरुवात केलेली आहे. अगदी सगळ्याच मान्यवरांचेही धन्यवाद. कुणाचा खारीचा वाटा, कुणाचा सिंहाचा वाटा आणि त्याचमुळे ही एवढी मोठी स्पर्धा अगदी 7व्या पर्वामध्ये आहे. ते 7वं पर्व नाही, त्या पर्वाचं गर्व तुम्हा आम्हा सगळ्यांना असणार आहे. शेवटचा बॉल 18 धावा लागल्या धावफलकावर. 3 विकेट्स गेल्यात आतापर्यंत. पुढचा बॉल पुन्हा एकदा थोडासा मिसमिंग बॉल हवेमध्ये. शॉट थर्ड. खेळाडू इंटरेस्टेड. कॅच पकडली जात आहे. श्रीची विकेट. मॅचची गोल्डन. आणखी एक विकेट. अगदी दौलेपाडातील एक खेळाडू म्हणजे जर सुनील केवने त्यांनी प्रचंड पैसे कमवलेत या स्पर्धेमध्ये आतापर्यंत. म्हणजे अगदी खेळत असाल खेळाडूंना भरघोस पारितोषिक पाहायला मिळतात आणि जे मैदानाच्या बाहेर आहेत ना प्रेक्षक वर्ग त्यांनाही अगदी हवीशी ही स्पर्धा पाहायला मिळते आपल्याला. प्रत्येकाला असं वाटतंय फ्रेंच चषक ते आपण खेळावं. जर आपण खेळत नसो तर आपण पाहायला जावं आणि जर आपण पाहायला जात नसो तर आपण मॅनेजमेंट टीम मध्ये कुठला ना कुठला काही ना काही वाटा द्यावा. तेच मी म्हटलं ना नुकतंच, कुणाचा सिंहाचा कुणाचा खारीचा आणि त्याच वाट्याने ही स्पर्धा अगदी त्या त्रिलोकावरती आता तो झेंडा अगदी फडकतोय, ध्वज फडकतोय आपल्या या फ्रेंच चषकाचा. संपूर्ण टीम गोरेगाव, उमर 11 आणि ग्रामस्थ गोरेगावातली या सगळ्याच ग्रामस्थांचंही कौतुक असणार आहे. कारण सगळे जेव्हा एकत्र येतात ना तेव्हा असं काहीतरी शुभ कार्य आणि चांगलं कार्य पाहायला मिळतं. 18 धावा धावफलकावरती. 12 बॉलचा खेळ झालाय. 18 बॉलचा खेळ शिल्लक असणार आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा क्रॉस बॅटने खेळण्याचा इथे प्रयत्न केला होता. लॉंग ऑन वरती खेळाडू तैनात. अगदी सरळ सोपा बॉल त्याच्या हातामध्ये जातोय. एक धाव इथे देखील पाहायला मिळते आणि ते एका धावाच्या साहाय्याने धावफलक पुढे. धावा लागल्यात 19 धावफलकावरती. 19 ऑन द बोर्ड. संयम आणि क्रिकेट सुरू आहे. अगदी असंही म्हटलं जातं ना की तुम्ही जेव्हा क्रिकेट खेळत असता त्यावेळेस तुम्हाला तो संयम, ती एकाग्रता, ते अनुशासन, ते धैर्य हे सगळ्यांवरती काम करण्याची आवश्यकता. पण त्यासोबतच ते थोडंसं कॅल्क्युलेटिव्ह ॲग्रेशन म्हणजेच काय तर ती आक्रमकता पाहायला मिळेल का? निहार येतात स्ट्रायकिंग एंडवरती. भरदस्त शरीर यष्टी त्याचा वापर होईल का? पहिल्याच बॉलवरती वापर करण्याचा प्रयत्न केला पण चातुर्य गोलंदाजाकडे पाहायला मिळत आहे. वड बॉल पुन्हा एकदा फिंगरला रोल केले. हा फिरकीचा जादूगर शील संघाचा भूषण बॉलिंग ट्रॅक वरती. आणखी एक विकेट त्याच्या खात्यामध्ये. येस डीजे. बॅटर वरती असलेली त्याची ठाम नजर हे सगळं आपल्याला हे सांगून देतं ना की बॅटर काय करण्याच्या परिस्थितीमध्ये आलेला आहे. इथे देखील ते चातुर्य पाहिलं. बॉल अगदी समोरून फिरकवण्याचा प्रयत्न केला होता. गुड बॉलिंग आणि खऱ्या अर्थाने ही पर्वणी आहे. ती पर्वणी आपल्याला देण्याचं कार्य स्टार टेनिस क्रिकेट आणि त्यांच्यासोबतच ओमसाई MTC लाईव्ह या दोघांच्या संयुक्त विद्यमानाने ही स्पर्धा आपण पाहतोय. जॉईंट व्हेंचर ज्याला आपण म्हणतो सरळ सोप्या भाषेमध्ये, आणि या दोघांच्या जॉईंट व्हेंचरनी ही स्पर्धा आपण पाहतोय. एकमेकांना अगदी सहाय्य करण्याचा प्रयत्न आणि सहाय्य करत असताना या स्पर्धेला सगळ्यात मोठं सहाय्य त्यांच्याकडून झालेलं आहे. थँक्यू सो मच दोन्ही आमच्या वाहिनींचं, स्टार टेनिस क्रिकेट आणि ओम साई MTC लाईव्ह. पुढचा बॉल यॉर्कर टाकलाय. वड बॉल. अप्रतिम गोलंदाजी इथे करत असताना हा ब्रह्मास्त्र आहे गोलंदाजाकडे ज्याचा वापर सातत्याने केला जातोय. पाहतो ऍक्शन रिप्ले. म्हटलं होतं ना रनअप मध्ये तो रिदमिक पॅटर्न, त्याचबरोबर नजर अगदी शेवटपर्यंत बॅटर वरती असणार आहे.
बॅटरने इथे शफल झाले, आतमध्ये येण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर आपण पाहतोय यॉर्कर एक्झिक्यूट केला. वॉट अ बॉल. पुढचा बॉल पुन्हा एकदा क्रॉस बॅटिंग खेळण्याचा प्रयत्न. अलॉंग द ग्राउंड इथे बॉल चालला. लॉंग ऑफ वरती खेळाडू तैनात. एक धाव कंप्लीट होईल आणि फक्त एकच धाव इथे मिळणार आहे. सय्यद गाजी साहेब यांच्याकडून मनोज याच्यासाठी पारितोषिक असणार आहे. जर 3 बॉल 3 षटकार लगावले तर आपण पाहतोय तब्बल 3000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. आणि 3 बॉल 3 चौकार लागवले तर 2000चं पारितोषिक. पुढचा बॉल. व्हॉट अ स्ट्रोक. काय करेक्शन पाहायला मिळत आहे. बॉलला सरळ डिस्पॅच करून टाकलाय गाव कॉर्नरच्या बाहेर. बदलापूरकर साथ देतील तर बॉल गेलाय कसा. अगदी बॉल जातोय झटपट पटापट. आलाय षटकार. ठोक डीजे. गुरुनाथ खंडागले साहेब यांच्याकडून पारितोषिक आहे. वांगणीच्या खेळाडूंनी कुणी 3 बॉल 3 षटकार किंवा 3 बॉल 3 चौकार मारले तर तब्बल 300 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. थँक्यू सो मच खंडागले साहेब. आपले देखील काय स्ट्रोक लगावलं ना. पहा तो स्ट्रोक. वा व्हॉट अ स्ट्रोक. अगदी पुढ्यात तुम्ही गोलंदाजी करू शकत नाही टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. त्या स्लॉट मध्ये आर्क मध्ये बॉल टाकलात ना तर मात्र तो बॉल डिस्पॅच करण्याची मातब्बर ताकद प्रत्येक खेळाडूकडे. दिलीपनी ती दाखवली आपल्याला. पुढचा बॉल शॉर्ट पिच बॉल बॅकफुटला गेले. स्कोअर करण्याचा प्रयत्न. बॉल फरार झालाय का. खूप चांगली फिल्डिंग. पॉइंट रिजन वरती फक्त एकच धाव मिळाली आहे. एका धावेच्या साह्याने धावफलक पुढे धावा जात असताना धावफलकावरती आपण पाहतोय तर 27 धावा लागल्या. 3 षटकांचा खेळ इथे संपला. सुमितजी शेलार साहेब त्यासोबतच अनुजजी शेलार साहेब यांच्याकडून जर मनोजनी 3 बॉल 3 षटकार लागवले तर 3000 रुपयाचं पारितोषिक आणि 3 बॉल 3 चौकार लागवले तर मात्र 2000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. धन्यवाद मान्यवरांचे. थँक्यू सो मच. कारण खऱ्या अर्थाने जेव्हा खेळाडू खेळ चांगला करत असतो त्याला ते पारितोषिक लाभतं आणि ते पारितोषिक लाभल्यानंतर त्याचंही मनोबळ अगदी त्या त्रिलोकावरती पाहायला मिळतो. विराज शेठ देशमुख यांच्याकडून इथे पारितोषिक पाहायला मिळते तब्बल 3000 रुपयाचं. 3 बॉल 3 षटकार लागवले किंवा मग 3 बॉल 3 विकेट्स घेतल्या तर दोन्हीही टीमसाठी असणार आहे. धन्यवाद विराज शेठ आपले देखील. कारण खूप कमी असे पारितोषिक आपल्याला पाहायला मिळतात ना की ते क्रिकेटला सपोर्ट करतात, फ्रेंच चषकाला सपोर्ट करतात, गोरेगावातीला संपूर्ण ग्रामस्थांना सपोर्ट करतात. उमर 11 गोरेगावलाही सपोर्ट मिळणार आहे. मॅच कधी आहे अगदी असंही ऐकलं ना आपण. वेळ आहे वेळ आहे वेळ आहे. हरकत नाही आहे. टीम वांगणीला पारितोषिक असणार आहे गुरुनाथ खंडागले साहेब यांच्याकडून. 3 बॉल 3 षटकार किंवा 3 बॉल 3 चौकाराला तब्बल 300 रुपयाचं पारितोषिक आहे. बॉलिंग ट्रॅकवरती आपण गोलंदाज पाहतोय. चेक. 12 बॉल. सन्माननीय जयवंतजी पाटील साहेबांचं आगमन झाले. या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. सन्माननीय जयवंतजी पाटील साहेबांना विनंती आपण या मंचावरती आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वेलकम सर. नाव बॅक टू क्रिकेट. ओव्हर टू कॉम्बॉक्स. या जयवंत पाटील साहेब आपलं देखील स्वागत आहे. मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे. आपल्या हक्काच्या स्पर्धेमध्ये आपलं स्वागत असणार आहे. 27 झालेत षटकार, पहिले विकेट, पहिल्या 5 विकेट डाऊन पाहायला मिळतो आपल्याला वांगणीचा संघ. पण तरी देखील फाईट करण्याची माथाभर ताकद त्यांच्याकडे आहे. बॉल रेडी. पहिलाच बॉल. वेग प्रचंड पण त्या वेगे बरोबर तुमच्याकडे नियंत्रण असणं गरजेचं आहे. वेगेसोबत नियंत्रण नाहीये. पहिलाच बॉल वाईट टाकलाय. 28 धावा लागल्या धावफलकावरती. दोन्ही तुल्यबळ संघ जेव्हा एकमेकांसमोर फाईट करतात ना तेव्हा अशी तुल्यबळ लढत आपल्याला पाहायला मिळते. बघा त्या 2 व्हीलरची 4 व्हीलरची लाईट थोडीशी बंद करायची प्लीज. ऑन रिजन वरती तिथे जी गाडी तैनात आहे त्या गाडीची लाईट बंद करा प्लीज. रैना बैलाचे मालक प्रसाद बनोटे साहेब यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. विकेट हॅट्रिक साठी ते पारितोषिक असणार आहे. थँक्यू सो मच. धन्यवाद. लाईटही बंद झालेली आणि त्यामुळे तो थोडासा व्यत्यय येत होता. बॅटरच्या डोळ्यावरती ती लाईट येत होती. जरा थोडंसं विनंती असणार आहे की आपण आपल्या गाडीतनं मॅच बघत असेल तर प्लीज थोडी लाईट बंद ठेवायची आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा इथे बाउन्सरचा वापर केला. अगदी आपण पाहतोय बॅटरनी गरकन गिरकी खाल्ली. पाहतो ऍक्शन रिप्ले त्यावरती हेच पाहायला मिळतं की बॅटर फिरलाय, बॅट सोबत फिरलाय पण बॅट आणि बॉलचं काही कनेक्शन झालेलं नाहीये. डॉट बॉल येतोय. गोलंदाज सचिनने केलेला हलकासा कमबॅक. पहिला बॉल अगदी प्रचंड वेग, त्यानंतर वेगेवरती नियंत्रण आणलं. शॉर्ट बॉलचा वापर केला. तिखट बाउन्सर याला म्हणतात. पुढचा बॉल पुन्हा एकदा इथे देखील स्मॅश करण्याचा बॉलला प्रयत्न राहिला. खोदून काढल्या बॉलला
काव कॉर्नर रिजन नाही तर इथे आपण पाहतो अगदी डीपेक्षा कव्हर रिजन वरती 2 धावेचा प्रयत्न. वॉट अ रनिंग बिटवीन द विकेट्स. सुरेख अप्रतिम चित्याच्या वेगाने डोळ्यांची पापणी लावण्याच्या अगोदर 2 धावा पाहता पाहता कंप्लीट झालेल्या आहेत. काय रनिंग बिटवीन द विकेट्स आहेत. धावा झाल्या 30 धाव फलकावरती. काय 2 धावा त्या कंप्लीट केल्यात. अगदी तुम्ही तुमच्या डोळ्यांची पापणी लावली ना लावली आणि तिथे त्या धावेची चोरी अगदी रात्र रजनीमध्ये या उजेडात झालेल्या आहेत. आज तोही विक्रम आहे ना. 12 वाजेच्या आत चौथी मॅच सुरू आहे आणि जवळपास येणाऱ्या 5 ते 7 मिनिटांमध्ये हे इनिंगही संपणार आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा फुलटॉस बॉल आहे. क्रॉस पार्टी खेळण्याचा प्रयत्न. मिस्टर स्ट्रोक बॉल हवेमध्ये आणि टप्पा पडल्यानंतर सरळ जाऊन हातामधून विस्मवतोय जमिनीवरती. पुन्हा एकदा 2 धावेचा प्रयत्न. काय रनिंग बिटवीन द विकेट्स पाहायला मिळत आहे. वा, तिसऱ्याचा प्रयत्न होईल का. अगदी फिल्डर थोडेसे चाच पडतायत. बॉल शोधण्याचा प्रयत्न करतायत पण खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स पाहायला मिळत आहे. टीम वांगणी त्यासोबतच टीम शील या दोन्ही बलाढ्य संघांमध्ये मॅच आहे. आणि सन्माननीय नितीनजी विशे साहेबांचं देखील आगमन या स्पर्धेच्या माध्यमातून झालंय. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. मनीष सर, एक विनंती आहे, तुमचं सेंटेन्स कंप्लीट करीत जा. मी जरी चेक म्हणालो तरी तिथे थांबू नका. तुमचं सेंटेन्स जे ते कंप्लीट करीत जा ही रिक्वेस्ट आहे. हरकत नाहीये. थँक्यू सो मच सर. तुषार सर जे अगदी या स्पर्धेला लीड करतात, सगळ्या समालोचकांना लीड करतात, चांगली भूमिका त्यांचीही राहिली आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा क्रॉस बॅटिंग खेळण्याचा प्रयत्न. अगदी गोलंदाज बचावलेत. चांगली फिल्डिंग होते. लॉंग ऑन रिजन वरती थोडंसं चाचपडत असताना इथे दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू आहे आणि पाहता पाहता 2 धावा इथे देखील कंप्लीट केल्या जात आहेत. जर षटकार चौकार येत नाहीये तर मात्र सिंगलला डबल वरती कन्वर्ट करा आणि त्याच बरोबरीने धावा एकवटण्याचा प्रयत्न करा. थेंबे 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 का असे ना ते तळ साचणं गरजेचं आहे. कारण महत्वाची मॅच आहे ना. इथे अगदी प्रत्येक मॅच नॉकआउट तुम्हाला पाहायला मिळते. चुका झाल्या तर त्याला सुधारण्याची संधी कुठल्या प्रकारची मिळणार नाहीये. त्यामुळे जे करायचं ते आता इथे आणि इथेच करावं लागणार आहे. असंच म्हटलं जातं ना, या स्पर्धेमध्ये तुम्ही नेहमी पाहिलं साम दाम दंडभेद या सगळ्यांचा वापर केला जातो या स्पर्धेमध्ये. जेव्हाजी पाटील साहेब यांच्याकडून 2 षटकार किंवा 2 विकेट्स मिळाले तर तब्बल 1000 रुपयाचा पारितोषिक असणार आहे. थँक्यू सो मच. पुढचा बॉल पुन्हा एकदा बॉल हवेमध्ये. मिस्टर मिक्सो गोलंदाज येतोय बॉलच्या खाली. कॅच होईल का. कंप्लीट केली जात आहे. कॅच कंप्लीट. आणखी एक विकेट. कधी इथे कधी तिथे. अगदी लहानपणी त्या सी सॉ मध्ये बसलोय तशा सी सॉ सारखा सामना डुलतोय. कधी या दिशेला कधी त्या दिशेला. होऊन जाऊ दे डीजे. सर्व संघांना एक अतिशय महत्त्वाची सूचना आहे. थोडंसं स्पीडअप करा मित्रांनो. आज आपल्याकडे 13 सामन्यांचं शेड्यूल आहे आणि ते शेड्यूल आपल्याला सकाळी कमीत कमी 5 वाजेपर्यंत पूर्ण करायचे. थोडीशी घाई करणं अपेक्षित आहे. सर्व संघांना अतिशय महत्त्वाची सूचना आहे. आपण थोडी घाई करा. थोडंसं सहकार्य सर्वांचं मिळणं गरजेचं आहे. जर या षटकामध्ये बॅटर सन्माननीय असरारजी बुबेरे साहेब गोरेगाव ग्रामपंचायतचे उपसरपंच आहेत. विद्यमान उपसरपंच साहेब असरारजी बुबेरे साहेब, आपण विनंती, आपण या मंचावरती गोरेगाव ग्रामपंचायत उपसरपंच असरारजी बुबेरे साहेब यांचं देखील आगमन झाले. स्वागत आहे. ओव्हर टू कॉम्बॉक्स मनीष सर. धीरज यांच्यासाठी पारितोषिक आहे. आकाश थोंबरे आणि त्यासोबतच शेख साहेब यांच्याकडून 3 बॉल 3 षटकार लगावले तर मात्र ते पारितोषिक पाहायला मिळते आपल्याला. ₹1000 पारितोषिक असणार आहे. अनस शेख आणि त्यासोबतच आकाश ठोंबरे या दोन्हीही मान्यवरांकडून ते पारितोषिक आपल्याला धीरजसाठी पाहायला मिळत आहे. 3 बॉल 3 षटकारांना ₹1000 पारितोषिक आहे. पण ते मारू देईल का गोलंदाज. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. सचिन पुन्हा एकदा. पुढचा बॉल पुन्हा एकदा समोरच्या दिशेने खेळण्याचा इथे प्रयत्न केला. थोडीशी जागा बनवली. इनसाइड आउट खेळला फटका. डीपेक्षा कव्हरवरती बॉल चाललाय. सिंगल मिळणार आहे. सिंगल 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 आणि फक्त सिंगल पाहायला मिळत आहे. प्रेक्षक वर्ग देखील पाहतोय ना, षटकार चौकार कधी पाहायला मिळतील मित्रांनो. पण खरं क्रिकेट तुम्हाला पाहायचं ना तर हे असं क्रिकेट आहे. कारण जेव्हा बॉलर त्या दर्जेचा आहे त्यासोबतच बॅटरी त्या दर्जेचा असतो ना, तेव्हा तुम्हाला षटकार चौकार कमी आणि एक चांगली फायटिंग मॅच पाहायला मिळते. 4 षटकाचा खेळ झाला आणि 4 षटकाच्या वाजवी खेळानंतर धावा लागल्या धावफलकावरती आपण पाहतो तर 35 धावा लागल्यात. हा चंद्र अगदी तुम्हा आम्हा सगळ्यांना मोहात पाडेल असं ह्या चंद्राचं व्ह्यू तुम्हाला पाहायला मिळत आहे. बर्ड आय व्ह्यू तुम्ही पाहिलं.
ड्रोन कॅमेराही पाहिलात. आणखी काय हवंय? एखादी खेळाडूला क्रिकेटचा खेळ खेळत असताना एक चांगलं सुसज्जित क्रीडांगण आणि त्यासोबतच फक्त क्रीडांगण नाहीये तर एक खूप चांगल्या ट्रॉफीज आणि त्याच बरोबरीने जर पहिला क्रमांक पटकावलात ना तर मात्र मित्र तुम्हाला तब्बल 1,00,000 रुपयाचा पारितोषिकही असणार आहे. आणि जर चांगला खेळ तुमचा राहिला, तुम्ही जर या मालिका वीराचा सन्मान मिळवलात ना तर मात्र ती फक्त ट्रॉफी नाही तर दुचाकीही तुमच्या नावावरती लागणार आहे. टू व्हीलरही तुमच्या नावावरती असणार आहे. अजून काय हवंय? 7 पर्व आणि 7ही पर्व अगदी गर्व वाटेल अशी ही 7ही पर्व पाहायला मिळतात आपल्याला. त्याचबरोबरीने अगदी प्रेक्षकांची तेवढी चांगली साथ. आणि जसं जसं अगदी आपण त्या शेवटच्या क्रंच मॅचेस कडे जाणार आहोत ना, ती जी रेलिंग आता इथे थोडीशी जागा थोडीशी गॅप दिसते ना, ती पाहायला मिळणार नाहीये. जसे आपण आता रात्रीचे 12 वाजलेत, 1, 2, 3 त्याकडे जाणार आहोत, सेमीफायनल फायनल कडे जाणार आहोत, तेव्हा मजा येईल. पहिलाच बॉल फुल टॉस आणि इथे बीमार आहे का पंचांनी त्वरित नो घोषित केलाय आणि बॉल सरळ निघालाय. आता षटकार चौकाराची आवश्यकता होती. प्रेक्षकांच्या टाळे येऊ लागल्यात. पहिल्या बॉलवरती बीमर वरती आलाय चौकार. 5 धावा. धन्यवाद डीजे. पारितोषिकही तेवढं चांगलं आणि तेवढं चांगलं प्रेमही मिळालं. अगदी अतिथी देवो भव कशाला म्हणतात ते संपूर्ण बुबेरे परिवारानेही दाखवलं कालच्या रजनीमध्ये. पुढचा बॉल पुन्हा एकदा क्रॉस बॅटिंग खेळण्याचा फ्रीटचा बॉल आहे. बॉल अराउंड द ग्राउंड जात असताना डीप स्क्वेअर लेग रिजन वरती एक धाव पूर्ण झाली आहे. फेकी पा वॉड थ्रो अप्रतिम फेकी करण्यात आली आहे. सरळ यष्टी रक्षकाच्या ग्लव्स मध्ये हातामध्ये बॉल जातोय. एकच मिळेल जिथे गोलंदाजांनी त्या पहिल्या बॉलवरती चूक केली. यॉर्करच्या शोधात असेल कदाचित, कारण बॉल हातातनं निसटतोय. जसं रात्र रजनीला आपण त्या ड्यू फॅक्टरचा वापर करतोय. ड्यू फॅक्टर आल्यानंतर हा बॉल ओला होतोय, बॉल हातातनं सटकतोय आणि त्यामुळेच आपल्याला अतिरिक्त धावा पाहायला मिळतात. नो पाहायला मिळतात, फुल टॉस बॉल पाहायला मिळतात. समाधान बॉलिंग ट्रॅक वरती आहे. 41. पुढचा बॉल पुन्हा एकदा क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न. अगदी ऑफसाईडचा बॉल आहे. ऑन साईडला खेळण्याचा, खेचण्याचा, लपेटण्याचा प्रयत्न. एका हाताने पकडलाय, फेकी झाली आहे आणि तोपर्यंत बघता बघता 2 धावा इथे पूर्ण झालेल्या आहेत. खूप दूरवर निघून गेले. तिसऱ्या धावेचा कुठल्याही प्रकारे चान्स नाहीये. 2 धावा मिळाल्या, त्या 2 धावांच्या साईने धावफलक पुढे. 43 धावा लागल्या धावफलकावरती. 43 ऑन द बोर्ड. 43 धावा लागल्यात. 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 4 बॉल मध्ये अगदी किमान आपण पाहिलं ना एखाद दुसरा षटकार. 50-55 मग मात्र मॅचला मजा येईल. फायटिंग टोटल आहे, पण त्यासाठी उर्वरित 4 बॉल त्याला मोठं बनवणं, कॅपिटलाइज करणं गरजेचं आहे. इथे फुल टॉस बॉल फक्त फ्लिक करण्याचा प्रयत्न राहिला. बॉल हवेमध्ये, झेलची शक्यता. कॅच, विकेटचं पतन. गौरवनी पकडला कॅच आणि इथे मनोजचा खेळ आलाय संपुष्टात. आणखी एक विकेट. मनोज बॅक टू द डगआउट. SP वांगणी संघाचे संघनायक आणि चिंचोलीवाडी संघाचे संघनायक विनंती आपण टॉससाठी यायचे. SP वांगणी आणि चिंचोलीवाडी दोन्ही संघाचे संघनायक इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. आपण टॉससाठी येथे उपस्थित राहणं अनिवार्य. सेकंड राऊंडची ही पहिली मॅच असेल आणि सामना 4 षटकांचा असेल. परफेक्ट परफेक्ट. अगदी तुषार शिंदे सरांनी परफेक्ट काम केलं गेल्या 5 दिवसापासून. आलेल्या प्रत्येक मान्यवराचा सन्मान, त्यांची यथोचित नावं, यथोचित सन्मान, त्याचबरोबरीने त्यांची पदे आणि त्याचबरोबरीने आमच्या मॅडी सरांनी कालचा दिवस अगदी गाजवला होता. आज कॉमेंट्री बॉक्समध्ये प्रथमेश सरही आहेत आणि त्यांच्यासोबतच आणि आमचे सोमनाथ खाडे सरही पाहायला मिळणार आहेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. वाईद आहेत नवीन बॅटर, मैदानाच्या आतमध्ये येतात. 3 बॉलचा खेळ झाला. 8 धावा आतापर्यंत समाधानने दिल्या. समाधान वाटेल अशी गोलंदाजी त्यांनी आतापर्यंत स्लॉग ओव्हरमध्ये केली आपल्या टीमसाठी. शीट टीमसाठी समाधान बॉलिंग ट्रॅक वरती. आता वाहिद येतोय स्ट्रायकिंग एंड वरती. पॉपिंग क्रीजच्या आतमध्ये ती क्रीज रोवली आहे आणि त्याला मात्र येणारे 3 बॉल हे जणू काय फ्री हिट आहे ना, त्याचे ट्रीट करावे लागतील कारण मोठ्या फटक्याची आवश्यकता आहे. 7 विकेट गेल्यात. पहिलाच बॉल इथे देखील पुन्हा एकदा इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न केला होता. थोडीशी जागा बनवली आणि जागा बनवत असताना इथे 2 धावा पूर्ण होतील का? अगदी जीवाच्या आतंकाने प्रयत्न सुरू आहे. 2 धावा इथे पूर्ण करण्यात आल्यात. डगआउटही असं म्हणतोय ना, डगआउटही सांगल्या जातं की स्ट्राईक वरती धीरजला आणण्याचा प्रयत्न करा.
धीरज ऑफ स्ट्राईक राहतो आणि जेवढा धीरज स्ट्राईक पासून लांब असेल शी संघ म्हणणारे हरकत नाहीये, आम्हाला चालेल, आम्हाला हेच चाललंय, हेच हवंय आम्हाला. 45 धावा लागल्या धावफलकावरती. 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 45 लागले, 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. सुरंजी शेलार साहेब यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे जर उर्वरित 2 बॉलवरती चौकार किंवा षटकार आला तर. हो, यॉर्कर टाकलाय, गोलंदाज म्हणतोय हरकत नाहीये, मी गोलंदाजी अशी करणार आहे की मी षटकार चौकार मारायला जागाच देणार नाहीये. वड बॉल, अप्रतिम गोलंदाजी केली आहे गोलंदाज समाधाननी. या षटकामध्ये जे स्लॉग ओव्हर म्हटलं जातं ना, स्लॉग ओव्हर मध्ये 5 बॉल वरती 11 दिल्यात. त्या 11 धावा देखील किमानच आहेत, कारण संघाची धावसंख्या जास्त नाही आहे. धावसंख्या आपण पाहतो तर फक्त 46 धावा लागल्या धावफलकावरती. शेवटचा बॉल आहे, जर या बॉलवरती षटकार आला तर 1000 रुपयाचं पारितोषिक लावण्यात आलाय. पण समाधान कसला मारू देतोय षटकार. पुन्हा एकदा आणखी एक यॉर्कर त्यांनी आपल्या पिटाऱ्यातनं बाहेर काढलाय, त्याचा वापर केलाय. स्वतःला झोकून देणं हीच तर खरी या क्रिकेटची ओळख आहे आणि आवश्यकता क्रिकेटची आहे. स्वतःला झोकून दिलं, चांगला प्रयत्न. 2 धावा इथे मिळवल्या, झगडत लढत संघर्ष करत आपण पाहतोय टीम वांगणी संघाने बनवल्या धावा धावफलकावरती 48. जिंकण्यासाठी लक्ष आहे 49 धावेंचं. चला आपण टॉस संपन्न करतोय. एका बाजूने एसपी वांगणी आणि त्यांच्या विरोधामध्ये चिंचोलीवाडी असा सामना पुढचा रंगताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. टॉस आपण संपन्न करतोय. मी विनंती करतोय या ठिकाणी सन्माननीय असरारजी ववेरे साहेब गोरेगाव ग्रामपंचायतचे उपसरपंच आहेत, त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस संपन्न करतोय. दोन्ही संघांना एक विनंती, आपण त्वरित या. एसपी वांगणी संघाचे संघनायक इथे दाखल झालेले आहेत आणि चिंचोलीवाडी संघाचे संघनायक आपल्याला देखील विनंती आहे, आपण देखील इथे टॉस साठी त्वरित संपर्क साधायचा आहे. खरं तर चेक बघा, पहिल्या जो शेवटचा बॉल होता त्या शेवटच्या बॉलवरती 2 धावा कंप्लीट झालेल्या नाहीयेत, रनआउट झालाय खेळाडू, त्यामुळेच धावा झाल्यात 47 आणि लक्ष हे 48 धावेंचं असणार आहे. ओव्हर टू यू टॉस बॉक्स. थँक्यू सो मच. चिंचोलीवाडी संघाचे संघनायक विनंती, आपण उपस्थित राहणं अनिवार्य. चिंचोलीवाडी संघाचे संघनायक आपण त्वरित यायचंय, टॉस इथे संपन्न करायचं आहे. एसपी वांगणी संघाचे संघनायक इथे दाखल झालेले आहेत आणि आपण या ठिकाणी उपस्थित राहायचंय, त्वरित विनंती आहे. खरं तर या स्पर्धेच्या माध्यमातून हा मंच ज्यांनी उभारला ठोंबरे इव्हेंट्स, आणि त्यांच्या माध्यमातून हा मंच उभारला गेलाय. अतिशय आखीव रेखीव हा मंच पाहायला मिळतोय आणि खरं तर डेकोरेशनसाठी आपण त्यांच्यासोबत संपर्क साधू शकता. अगदी क्रिकेटची टुर्नामेंट असू द्या किंवा मग एखादी राजकीय सभा असू द्या किंवा तुमचा बर्थडे इव्हेंट असू द्या, कुठल्याही प्रकारच्या इव्हेंटसाठी ठोंबरे इव्हेंट सोबत आपण कॉन्टॅक्ट करू शकता. ठोंबरे इव्हेंटचे सर्व सन्माननीय आकाजी ठोंबरे आणि कौस्तुभजी ठोंबरे त्यांच्यासोबत आपण संपर्क साधा. तत्पूर्वी आपण टॉस करतोय. सन्माननीय असरारजी बुबेरे साहेबांच्या शुभ हस्ते हा टॉस आपण संपन्न करणार आहोत. उपसरपंच गोरेगाव आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस देखील अगदी काही वेळामध्ये या ठिकाणी संपन्न करणार आहोत. हेड इज द कॉल अँड इट्स हेड. काय निर्णय असणार आहे? फिल्डिंगचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे. चिंचोलीवाडी संघाने टॉस जिंकला आणि प्रथम ते क्षेत्ररक्षण करतील ही न्यूज आहे टॉस बॉक्स मधून. आणि विशेष सन्मान आपण करतोय, सन्माननीय साजिदजी गाजी साहेब यांचा विशेष सन्मान या ठिकाणी संपन्न केला जाईल. या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी त्यांनी आम्हाला पुरस्कृत केली आहे आणि त्यांचा आपण सन्मान करतोय. इरफानजी नजीर साहेब देखील आले होते, त्यांचा देखील सन्मान आपण संपन्न केलाय. आणि आता सन्माननीय आणि या स्पर्धेमध्ये खरं तर गोरेगाव ग्रामपंचायतचे उपसरपंच असरारजी बुबेरे साहेब यांच्या माध्यमातून बॉल सौजन्य देखील आम्हाला मिळाले, त्यांचं देखील मनापासून आभार. आणि त्यांच्याच माध्यमातून आपण या ठिकाणी सन्मानित करतोय साजिद गाजी साहेबांचा विशेष सन्मान, ज्यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आम्हाला पुरस्कृत केली गेली आहे, त्यांचा विशेष सन्मान या ठिकाणी आपण संपन्न करतोय.
चला मी विनंती करीन प्रथमेश ठाकूर सर आपल्याला आपण या कॉमेंट्री बॉक्समध्ये प्रथमेश ठाकूर सर कुठे असेल आपल्याला विनंती आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये येऊन जॉईन करायचं आहे. एक पारितोषिक आहे नरेश शेलार आणि त्यांच्याकडून वांगणी टीमसाठी 3 बॉल 3 विकेट्स घेतल्या. विकेट हॅट्रिक घेतली तर तब्बल 3000 रुपयाचा आणि ऋग्वेद कदम साहेब यांच्याकडून देखील ऋग्वेद कडव साहेब यांच्याकडून देखील 1000 रुपयाचा पारितोषिक टीम वांगणीला असणार आहे. 3 बॉल 3 विकेट्स घेतल्या तर टीम वांगणी 3 बॉल 3 विकेट्स घ्या तब्बल 4000 रुपयाचा पारितोषिक तुम्हालाही संधी मिळणार आहे. चला या कॉमेंट्री बॉक्समध्ये मी विनंती करीन प्रथमेश ठाकूर सर आपण कुठे असतील तर आपण त्वरित कॉमेंट्री बॉक्समध्ये येऊन जॉईन करायचं आहे. मॅच स्टार्ट 4 ओव्हरसाठी 20 मिनिटांची अवधी. हो पहिलाच बॉल क्रॉस बॅटनी ओढ कॅच म्हणता म्हणता राहिलोय. अगदी पहिला दुसरा तिसरा अटेम्प्ट आणि त्या तिसऱ्या अटेम्प्ट वरती बॉल जमीनदोस्त झालाय. पण प्रेक्षक वरती टाळ्या वाजवतात वाजवत्या अजून थोड्याशा जोरात वाजवल्या पाहिजेत कारण खूप चांगला प्रयत्न केला होता. तुमच्या टाळ्या आहेत ना मित्रांनो हे सर्व काही आहे एका खेळाडूसाठी. पाहतो ऍक्शन रिप्ले क्रॉस बॅटनी खेळले वेग 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 प्रचंड वेग होता त्या बॉलवरती पण तरी देखील एक चांगला ट्राय चांगला प्रयत्न. पुढचा बॉल स्ट्रेट अगदी समोर खेळण्याचा प्रयत्न लॉफ केल्या बॉलला वोड कव्हर ड्राईव्ह बॉल एका टप्प्यावरती सरळ निघून जाणार आहे. अगदी दन 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 करत आलाय चौकार. तो बॉल हवेत झेलची शक्यता इथे देखील बीड ऑफवरती खेळाडू तैनात चांगला कॅच विकेटचं पतन आणि पहिल्या षटकामध्ये बॉल क्रमांक 4 वरती आली आहे पहिली विकेट. दोन बॉलचा खेळ शिल्लक आहे. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर एक चांगला चौकार आलाय आणि त्यानंतर विकेटचं पतनही झालेलं आहे. दिलीप बॉलिंग ट्रॅकवरती आहे. हितेश देखील पहिलाच बॉल अगदी पुल करण्याचा प्रयत्न पण उसळी मिळाली नाहीये. डॉट बॉलही चिअर होतोय. डॉट बॉलही जेव्हा चिअर अप तुम्हाला पाहायला मिळतो ना म्हणजे समजून जायचं की या मॅच मध्ये येणार आहे मजा कारण प्रेक्षक वर्ग आलेला आहे सपोर्ट करायला त्यांच्या टीमला.
डॉट बॉल वरती देखील हलक्याच्या टाळ्या पाहिल्यात, विकेट वरती देखील टाळ्यांचा गजर आपण पाहिलात. पहिल्या षटकामध्ये अगदी एका बॉलचा खेळ शिल्लक आहे, जे आपण पहिल्या डावात पाहिलं तसंच काहीतरी दुसऱ्या डावामध्ये पाहायला मिळत आहे. कालचा दिवस बॅटिंग हेवी होता, आजचा दिवस अगदी गोलंदाजांचं डॉमिनेशन पाहायला मिळत आहे. शेवटचा बॉल या षटकामध्ये शॉर्ट पिच बॉल फुल केला, बॉल हवेत आणि हवेतच बॉल सरळ निघून जाणार आहे मैदानाच्या बाहेर. अगदी शेवटच्या बॉल वरती आलाय, दणदणीत आलाय कसा तर अगदी झटपट पटापट आलाय षटकार. धन्यवाद, थँक्यू सो मच. मी तुर्तास थांबतोय, तुम्ही थांबू नका. उर्वरित 4 षटकांचा खेळ आपण पुन्हा एकदा व्हॉइस ऑफ कल्याण. ज्या व्यक्तींनी खऱ्या अर्थाने वयाची मर्यादा क्रिकेट कधीही पाहत नाही, त्याचबरोबर समालोचन क्षेत्रही कधीही पाहत नाही. अगदी वय लहान पण कीर्ती मूर्ती आणि त्याच बरोबरीने त्यांचं समालोचनही तेवढंच चांगलं. व्हॉइस ऑफ कल्याण प्रथमेश ठाकूर सरांना आपण ऐकणार आहोत कॉमेंट्री बॉक्समध्ये उर्वरित 4 षटकांसाठी. ओड यू सर. Thank you so much, Manish sir. Thank you so much, Somnath sir, आणि thank you so much, तुषार sir. रैना आणि शंकर बैलाचे मालक आदरणीय प्रसादजी बनोटे यांच्या वतीनं सलगच्या 3 षटकारांसाठी आणि सलगच्या 3 चौकारांसाठी 1000 रुपयांचं बक्षीस. खरं तर आणि विराजी देशमुख यांच्याकडून देखील 3000 आहेत, दोन्ही टीमला असतील. खरं तर म्हटलं जातं की मुलीचा हात पकडण्यापेक्षा बैलाचा कासरा धरायला मर्दाचं काळीज लागतं. ना देखच बैलगाडा शरीयत. चलते मुकाबले की और पहले ओवर का खेल समाप्त. 12 रन 1 विकेट के नुकसान पर. ओ फुल टॉस थी, ऑन साइड पर खेला इस बार. डीप वाइड स्ट्रॉन्ग ऑन पर फील्डर मौजूद. बड़ी तेजी से 1 रन यहाँ पर मुकम्मल. सिंगल के साथ टोटल आगे बढ़ता हुआ फिलहाल अब स्कोर बोर्ड आकर पहुंचा है 13 रनों पर. 48 का ये आसान सा लक्ष्य है और देखा जाए तो आज के पूरी रात में रन बहुत कम बन रहे हैं और बहुत से मुकाबले एक तरफा हो रहे हैं और दर्शकों को अक्सर एक तरफा मुकाबले पसंद है नहीं. धीरज बॉलिंग मार्क पर हाई में से बॉलिंग करने के लिए तैयार होंगे. वांगनी दिलीप बनाम शील के बीच है मुकाबला. ओ इस बार थोड़ी सी धीमी गेंद थी है ऑफ स्टंप के बाहर से और वाइट बॉल का इशारा अंपायर द्वारा. किसी की बाइक या फिर स्कूटी की चाबी अगर गुम हो गई हो आकर यहाँ पर हमें बताइए पहले कौन सी गाडी आपकी, तभी आपको चावी दी जाएगी. कोणाची चावी बाइक किंवा स्कूटीची हरवली असेल तर आपण प्रथमतः या इकडे आम्हाला खात्री पटवून द्या आणि आमचे एक प्रतिनिधी तुमच्या सोबत त्या गाडीजवळ येतील तेव्हाच गाडीची चावी तुम्हाला दिली जाईल. तो चलिए चलते थोड़ा मैदान की ओर. डॉट बॉल की समाप्ति फिलहाल. हाँ डॉट 22 गेंदें 34 की जरूरत. अब इस मुकाबले में ठंड बहुत बढ़ चुकी है लेकिन माहौल अब गर्म होगा क्योंकि विकेट का पतन हुआ है यहाँ पर. दूसरा झटका बल्लेबाजी करती हुई शील्ड टीम को. बल्लेबाज हितेश मैदान के बाहर. सांभाळ तू
आकाश ठोंबरे आणि अनस शेख यांच्याकडून पारितोषिक आहे. उर्वरित 3 बॉलमध्ये 3 विकेट घेतले तर 5,500. 5,000 बोललो तर धावत आले रिटर्न सांगायला, नहीं 500. चला दुष्यंत फिर एक बार मैदान की ओर. 3 गेंदें शेष है. अब यहां से आने वाली 3 गेंदों में 3 विकेट चटकाए तो 500 रुपए का इनाम. बॉलर तैयार. रिवर्स खेला है इस बार, गैप में खेला है. शॉर्ट थर्ड के फील्डर बीट हुए. डीप थर्ड मैन बाउंड्री लाइन के बाहर. रिवर्स का हिट, मिलेंगे 4 रन. पहले पैसा फिर चर्चा. ऑन ड्राइव किया इस बार. अब हो गई गेंद. चलिए वहां पर मिसफील्ड भी हो गई. गेंद अब पीछे, फील्डर वहां पर मौजूद, उठाकर फेंकेंगे तब तक मिलेंगे 2 रन. 20 रन ऑन बोर्ड. आखिरी गेंद शेष. आखिरी गेंद पर विकेट मिली तो कुछ होगा, नहीं शायद. अब नहीं. धीरज ओवर नंबर 2 लेकर अच्छी गेंदबाजी धीरज ने की. मैं कहूंगा यहां पर एक चौका जरूर आया और रिवर्स हिट, लेकिन पिछली जो 4 गेंदें थी वो बहुत बढ़िया. अगली पेशकश ऑन साइड पर, लेकिन शॉर्ट स्क्वायर तैनात और थोड़ा सा लीजी थ्रो. रॉकेट थ्रो आना जरूरी था. ओवर की समाप्ति और 2 ओवर की समाप्ति के बाद 21 रन स्कोरबोर्ड पर. किसी का तो बर्थडे मनाया जा रहा है. पीछे जाइए, केक लेकर आइए थोड़ा. मागे रेड जोन है, जाऊ नका. 2 ओवर के बाद 21 रन 2 विकेट के नुकसान पर. क्या बात है एम एस. वालाच्या शेंगा शिजल्यान का? तुम्ही खातात, तुम्ही सांगा आता. शिजल्यात का? क्या बात है. आज डीजे एम एस पण रंगात रंगात आलया. क्या बात है. 2 ओवर का खेल समाप्त. 2 ओवर के बाद 21, 2 विकेट के नुकसान पर. अच्छी गेंदबाजी में कहूंगा यहाँ पर, क्योंकि केवल 48 का आपको यहाँ पर देखिए जब रक्षण करना है, डिफेंड करने 48 रन केवल, तो ऐसी नफीतुली गेंदबाजी होना तो जायज है. 2 ओवर के बाद 21. अब आने वाली 18 गेंदे और आने वाली 18 गेंदों में 27 रनों की जरूरत जीत के लिए होगी. ओम सा एमटीसी लाइव और स्टार टेनिस क्रिकेट लाइव. रिवर्स हिट खेलने का प्रयास इस बार. पैरों के बीचों से गई ये गेंद और उसी बीच दोनों ही बल्लेबाजों को अवसर. 22 के स्वरूप में ये 1 रन. अंपायर हमारे तीनों निरंजन जी सावंत सर होंगे, फिरोज खान सर होंगे और बाला माने सर होंगे. बड़ी मेहनत तीनों की इस प्रतियोगिता में. और साथ ही साथ देखिए जिक्र होगा यहाँ पर कमेंट्री बॉक्स में. अब बहुत सारे दिग्गज कमेंटेटर आकर गए इस प्रतियोगिता के लिए. पहले दिन पहली रात में मेरे ख्याल से रोशन जी संते सर थे, राहुल जी चौहान सर थे, जो बदलापुर कमेंटेटर क्रिकेट एसोसिएशन के वाइस प्रेसिडेंट्स है. साथ ही साथ इस प्रतियोगिता में ओमकाजी शेट्टी सर की आवाज आपने सुनी. तुषार जी शिंदे सर तो यहाँ पर कंटिन्यूसली है, और सोमनाथ जी खाड़े सर, साथ ही साथ आज मनीष जी बागले सर भी देखिए जुड़ चुके हैं इस प्रतियोगिता में. मैडी सर का जिक्र होना बहुत जरूरी, क्योंकि बदलापुर कमेंटेटर्स एसोसिएशन के प्रेसिडेंट वो है. और अगर बदलापुर में कोई टूर्नामेंट होती है तो उनके आवाज के सिवा कोई टूर्नामेंट अधूरी सी लगती है. डॉट बॉल की समाप्ति. 2.2 ओवर के बाद 22, 2 विकेट के नुकसान पर. दुक्का लग चुका है पूरा कमेंट्री बॉक्स पर.
चलिए 2 डॉट गेंदे यहाँ से। अब तो बात करेंगे, अब मुश्किलें बढ़ चुकी है बल्लेबाजों की। होम मिनिस्टर कार्यक्रम तुम्हाला करायचे असतील तर मॅडी दादा धुळे यांना नक्की तुम्ही इन्व्हाइट करा. अगदी आपण पाहिलं तर अरविंद MD इव्हेंट प्रेझेंट मॅडी धुळे दादांचा होम मिनिस्टर कार्यक्रम महिलांसाठी हे सर्व कार्यक्रम आहेत. ऑन साइड पर खेलने का प्रयास, अब डीप मिड विकेट पर खिलाड़ी मौजूद पर लॉन्ग ऑन के आकर उठाकर फेंकेंगे गेंद को, तब तक केवल एक सिंगल. इस प्रतियोगिता में हम बात करेंगे, देखिए शहबाज चाचा बुबेरे होंगे, अखिल भाई बुबेरे होंगे, फैसर भाई होंगे, हमारे कैसर भाई होंगे, साथ ही साथ अहमर भाई होंगे और पूरे उमर 11 गोरेगांव टीम और साथ ही साथ ग्रामस्थ मंडल गोरेगांव बहुत मेहनत करते हैं ये प्रतियोगिता के लिए. किसी चीज की कमी नहीं होती है जब गोरेगांव के मैदान पर हम आते हैं. ऑन साइड पर स्विंग कर दिया है, हवा से वार्तालाप करते हुए गेंद जाएगी बैकवर्ड स्क्वायर लेग, बाउंड्री लाइन के बाहर. 6 रन. गोरेगाव ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य आदरणीय रणजितजी सोनकांबळे साहेबांना विनंती आहे की आपण मंचावरती या. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. चलिए थोड़ा फास्ट के लिए दोस्तों, बहुत सारे मुकाबले हमें कवर करने आज. ऑन साइड पर खेलने का प्रयास, इस बार फील्डर वहां पर मौजूद है, डीप स्क्वायर लेग पर उठाकर फेंकेंगे. अब यहां से देखिए रेड अलर्ट लगा था, ऐसे लगा कि अब यहां से विकेट प्राप्त कर सकते हैं, लेकिन पहुंच चुके पॉपिंग ग्रीस में. अब आने वाली 12 गेंदे और जीत के लिए 17 की जरूरत. 12 गेंदे 17 की जरूरत इस मुकाबले में. ग्रामपंचायत सदस्य गोरेगाव आदरणीय रणजितजी सोनकांबळे यांना विनंती आहे की आपण मंचावरती या. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेनिमित्त. आज अनेक मान्यवरांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळाली, पाहुण्यांची रेलचेल या स्पर्धेमध्ये आज आपल्याला पाहायला मिळाली आणि सर्व पाहुण्यांचं यथोचित मान सन्मान या स्पर्धेच्या वतीने देखील केला गेला. आदरणीय परागजी शेलार साहेबांचं देखील आगमन झालेलं आहे. गोट्या दादा आपलं मनपूर्वक स्वागत. खरं तर जेव्हा जेव्हा या स्पर्धेशी आपण जोडले जातो तेव्हा तेव्हा प्रत्येक वेळी स्पेशल अत्तर आम्हाला दिलं जातं आणि वर्षभर आम्ही ते जपून देखील ठेवतो. या आठवणी आहेत का या स्पर्धेसोबत? चलिए अब 12 गेंदों का खेल शेष और जीत के लिए 17 रनों की जरूरत इस मुकाबले में. देखिए यहां से गेंदबाज भी गिर गया और बल्लेबाज भी थोड़े स्कीट हुए. वांगणी संघ जर सामना जिंकतोय तर गुरुनाथजी खंडागळे यांच्या वतीनं चायनीज सेंटर वरती जोरदार पार्टी असणार आहे. काय काय बक्षिसे येत आहेत? जो भी लाना 2 लाना. चलते मुकाबले की ओर.
हंसी मजाक होता रहेगा भाई, ये नाइट क्रिकेट है। एक रन मिली, ऑन साइड पे लॉप करना चाह रहे थे, सफल हुए लेकिन सफल नहीं हो पाए। चुरा लिया रन तेजी से, बहुत तेजी से ये रन चुराया। पिछले कुछ रातों की तुलना में इस रात में आज ठंडी बहुत बढ़ चुकी है भाई। भाई सबके प्राइज अनाउंस होंगे, पहले आप कमेंट्री बॉक्स में लाकर दीजिए। चाइनीज नहीं ला सकते भाई, ये गड़बड़ हो जाएगी। अभी टिक करके देता हूं। चलिए 33 ऑन ड्राइव किया इस बार अलोंग द कार्पेट डीप वाइडिश लॉन्ग ऑन पर गेंद, फिर से एक बार खराब फील्डिंग। मुझे लग रहा है कि उस रीजन में कुछ हो गया है भाई, क्योंकि कितनी बार मिसफील्ड होगी वहां पर। मेरे ख्याल से तीसरी बार अब ये हो रहा है कि अलोंग द कार्पेट गेंद जाती है तो पकड़ ही नहीं पाते वहां पर फील्डर। एक्शन रिप्ले देखिए, पिछले से पिछले मुकाबले में ये चीज हुई थी। देखिए 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 कैसे निकल गई गेंद। तो चलिए यहां पर 4 रन प्राप्त होंगे बल्लेबाजों को। कुल स्कोर की बात करेंगे, देखिए टोटल अब स्कोर मित्र में बताते हुए 37 रन फिलहाल स्कोरबोर्ड पर। 16 की भूमिका में फिलहाल हमारे साथ मुशर्रफ जुड़ चुके हैं, स्वागत है आपका। आने वाली 9 गेंदें जीत के लिए 11 की जरूरत। 9 गेंदें 11 रन, यानी अब यहां से गेंदबाजों के लिए अग्नि परीक्षा होगी, बड़ी चुनौती होगी। तो कैसे रोकना इन रनों को, ऑन पेपर देखा जाए, ऑन स्क्रीन देखा जाए तो इक्वेशन बहुत आसान है बल्लेबाजी करने वाली टीम के लिए। लेकिन गेंदबाज यदि नफीतुली गेंदबाजी करते हैं और एक्यूरेसी दिखाते हैं तो मुश्किलें बढ़ सकती है। जड़ में डालने का प्रयास, ओवर द बॉल और सेट। हम नहीं रुकने वाले भाई, चलते रहो। नारा लगाते हुए मैदान के अंदर तान दिया आसमान में, भेज दिया बाउंड्री लाइन के बाहर। 6 रन। इससे पहले मिसफील्ड का चौका लगा और अब सीधे गेंदबाज के सिर के ऊपर से छक्का दागा। अब यहां से मैं कहूंगा कि पूरी तरह से इस मुकाबले में शील्ड टीम बहुत आगे निकल चुकी है। अगली पेशकश श्री, ओहो चलिए इस बार लेग स्टंप पर टकराई ये गेंद, विकेट का यहां पर पतन होता हुआ। चौके छक्के का प्रत्युत्तर दिया गेंदबाज ने, छटकाई विकेट, अमोल बैक टू द पेविलियन। झालाय वाटतं आमच्या ऑपरेटरचा। तिरालीस रन फिलहाल स्कोरबोर्ड पर। 7 गेंदें 5 की जरूरत अब इस मुकाबले में। पूरी तरह से अब डोमिनेट करती हुई नजर आ रही है शील्ड टीम। जड़ में डालने का प्रयास, ड्राइव किया इस बार अलोंग द कार्पेट, लॉन्ग ऑन पर गेंद और केवल 1 रन। 1 के साथ संतुष्ट, ओवर की समाप्ति। 4 ओवर का खेल समाप्त, 44 रन 3 विकेट के नुकसान पर। अब आने वाली 6 गेंदें आखिरी और 4 रन की जरूरत। चलिए वांगनी दिलीप टीम, वांगनी टीम फील्डिंग तुरंत लगा लीजिए, रिक्वेस्ट होगी आपसे। अगले मुकाबले की दोनों ही टीमें तैयार रही है। देखिए जिस टीम की बल्लेबाजी होगी उस टीम को हमारे प्लेयर डगआउट की तरफ आना है और जिनकी फील्डिंग है नीचे जाकर तैयार रही। जैसे मुकाबला खत्म होगा तुरंत आपको मैदान के अंदर दाखिल होना होगा, ध्यान दीजिए प्लीज, रिक्वेस्ट होगी। दोनों ही टीमें अगली, आप तैयार रहिए प्लीज। बार बार एक अनाउंसमेंट नहीं की जाएगी तो थोड़ा ध्यान दीजिए दोस्तों। जिस टीम की बल्लेबाजी होगी प्लेयर डगआउट के करीब आकर आपको खड़े रहना है और जो टीम गेंदबाजी करेगी उन्हें नीचे जाकर ग्राउंड के बाहर आपको रेडी रहना होगा। थोड़ा वार्म अप करिए दोस्तों, ठंड बहुत है, पानी पीते रहिए। क्रैम्प आ सकता है वरना। और एमएस आपकी हंसी से बहुत कुछ पता चल रहा है हमें। माल्या मामा हमारे
बाला माने सर देखिए 6 गेंदे 4 की जरूरत अब इस मुकाबले में। आज दर्शकों की संख्या बढ़ चुकी है ठंडी के साथ, ठंडी भी बढ़ चुकी है, डबल स्वेटर डालकर बहुत से दर्शक आए। ओ बढ़िया गेंद, कहानी में ट्विस्ट। अक्सर मुकाबले में बड़े पल वही बनाते हैं जो आखिरी गेंद तक संघर्ष करते हैं, और ये संघर्ष क्या गेंदबाज का रंग लाएगा। अब आने वाली 5 गेंदें जीत के लिए 4 रनों की जरूरत। अगर मुकाबला बराबरी पर छूटता है तो मेरे ख्याल से चौथा सुपर ओवर हो सकता है, लेकिन वांगनी के फैंस चाहेंगे कि ऐसा ना हो, शिल के फैंस चाहेंगे ऐसा ना हो, कोई ना कोई ये मुकाबला जीत दे। ओ ऑन साइड पर खेलने का प्रयास, सिंगल कंप्लीट, दूसरे के लिए पलट सकते, फील्डर दूर है और नहीं, एक के साथ केवल संतुष्ट रहेंगे। सिंगल के साथ टोटल आगे बढ़ता हुआ कुल टोटल अब आकर पहुंचा 45 रनों पर। 4 गेंदे और जीत के लिए केवल अब 3 रनों की आवश्यकता। 2 बनाएंगे तो सुपर हो सकता है, 3 बनाएंगे तो जीतेगी मुकाबला टीम शिल, और नहीं बनाने देंगे ये तो वांगनी दिलीप, ये टीम इस मुकाबले में अपनी पकड़ मजबूत बनाएगी। 4 गेंदे 3 की जरूरत। अगली पेशकश, फिर से एक बार बॉल तैयार, बॉलिंग मार्क पर, गर्मा गर्म मुकाबला। कड़ी ठंड में ऑन साइड पर हुक करने का प्रयास, शॉट पॉइंट लेके फील्डर बड़ी तेजी से भागेंगे। भाई आपने उठाने में बहुत समय ले लिया। अब तो चलिए यहां पर कितने रन मुकम्मल, 3 रन मुकम्मल, मैच फिनिश। जीता है मुकाबला शिल टीम ने, ढेर सारी शुभकामनाएं। शिल टीम वॉन द मैच बाय 7 विकेट, 7 विकेटों से जीता मुकाबला शिल टीम ने, ढेर सारी शुभकामनाएं। मैन ऑफ द मैच की ओर बढ़ते हैं। मैच समरी देखिए स्क्रीन पर। आज मुझे ऐसे लग रहा है कि गेंदबाजों का बोलबाला हो